नमस्कार मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड्स म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज मधलाच एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर तो आपण आज बघूया. ठीक आहे, काय आहे कॉन्सेप्ट बघा. A into B equal to constant. ठीक आहे, काय म्हटलं मी, A गुणाकार B इक्वल टू कॉन्स्टंट. आता मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो. काय, याच्यावरच प्राइस गुणाला एक्स कंजम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. ठीक आहे, काय लिहिलं आहे मी, प्राइस म्हणजे किंमत, कंजम्पशन म्हणजे आपण किती कंझ्युम करतो, आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, किती खर्च करतो. ठीक आहे, तर प्राइस गुणाकार कंजम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजेच आता तुम्ही दुकानात गेले तर दुकानात काय घेता, गहू तांदूळ घेता. ठीक आहे, तर त्याची प्राईज असते. ठीक आहे, 20 रुपये किलो, 30 रुपये किलो. ठीक आहे, आणि काय असते, आपलं कंझ्युम किती करतो म्हणजे किती किलो घ्यायचं आहे, म्हणजे प्राईस काय झाली आपली 20 रुपये. ठीक आहे, 20 रुपये वाला भेटतो, 50 वाला भेटतो. ठीक आहे, आणि कंजम्पशन म्हणजे किती कंझ्युम करणार, तुम्ही 5 kg घेणार आहे, 10 kg घेणार आहे, ते कंजम्पशन. तर तिथं काय काय हे काय लिहू आपण, कंजम्पशन 15 kg. ठीक आहे, हे काय झाली प्राईस, पर kg प्राईस. ठीक आहे, तर काय लिहिणे आन्सर, 20 गुणिला 15 किती, 300. तर 300 काय आला, आपला खर्च आला. काय सांगलो तुम्हाला उदाहरण, की तुम्ही दुकानात गेले, तुम्हाला काय करायचं आहे की तांदूळ घ्यायचे. ठीक आहे, तर तांदळाची किंमत काय होती, 20 रुपये पर kg, म्हणजे 1 किलोची प्राईस काय होती, 20 रुपये. तर प्राईस काय लिहिली आपण, 20 रुपये. ठीक आहे, तसंच कंजम्पशन काय होतं आपलं, 15 kg घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि एक्सपेंडिचर किती झालं आपलं, 300 रुपये. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, मला दुसऱ्या दुकानात गेलो मी. ठीक आहे, आता माझ्याकडे 300 रुपये आहे, माझ्याकडे 300 रुपये आहे, बट मला आता किती किलो घ्यायचं आहे, 20 kg घ्यायचं आहे, 20 kg घ्यायचं आहे. 20 kg काय कंजम्पशन, म्हणजे तांदूळ किती घ्यायचं आहे, 20 किलो. तर मला प्राईस काय असेल, कुठल्या प्राईसच्या ची तांदूळ मला घ्यावं लागेल सांगा बरं, 15. ठीक आहे, 15 गुणिला 20 किती, 300. म्हणजे काय झालं, रिवर्स झाला. हा रेशो काय होता, प्राईसचा रेशो काय होता, 20:15, 20:15. आता काय झाला, तो मी एक्सपेंडिचर काय ठेवला आहे, सेम ठेवला आहे. तर कंझम्पशनचा रेशो काय उलटा, 15:20. कळलं काय म्हणतो मी. ठीक आहे, यावर आपण डिटेलमध्ये समोर एक्झाम्पल घेणारच आहोत. ठीक आहे, यावर डिटेल प्राइस इंटू कंजम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर, यावर डिटेल आपण कंजम्पशनचे प्राइस इंटू कंजम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर यावर एक्झाम्पल समोर घेणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे मेन म्हणजे A इंटू बी इक्वल टू कॉन्स्टंट, हा वाला कॉन्सेप्ट आहे आपला. तर त्याच कॉन्सेप्टवर आपण काय करू, एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, म्हणजे काय असते की आता सपोज कम्पेअर केलं आहे आपल्याला, की ए जो आहे, ए इज 20% मोर दॅन बी. ठीक आहे, काय म्हणत आहे, A is 20% more than B, then B is what percent less than A. काय म्हटलं, A is 20% more than B, then B is what percent less than A. तर A किती म्हणताय, की A is 20% more than B. आता बघा, 20%चा फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे, 1/5. ठीक आहे,
मी ए अँड बीचा रेशो लिहू शकतो का या स्टेटमेंटवरून मी ए अँड बीचा रेशो लिहू शकतो का? ए इज 20% मोर दॅन बी. काय म्हणताय? ए जो आहे तो 20% मोर दॅन बी. सपोज मी बीची किंमत किती मानली 5, तर एची काय होणार 20% मोर, म्हणजे 5चा 20% किती 1, म्हणजे किती जास्त 1 जास्त, म्हणजे एचा रेशो काय होणार ए रेशो बी 6:5. मी काय केलं की 5 बीला काय केलं 5 अजून केलं, तर ए काय म्हणताय 20% जास्त, 5चा 20% किती 1, म्हणजे 1 जास्त, म्हणजे ए किती होणार 6. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं काय की बी इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन ए. लेस दॅन नंतरचा आहे पर्सेंटेज काढायचा आहे. लेस दॅन नंतर काय कशाची व्हॅल्यू आहे एची आहे, म्हणजे खालती काय येणार 6 येणार. आणि काय लेस म्हणलं किती लेस आहे 1, तर गुन्हेगार तो 1/6चं काय येणार 1/6चं पर्सेंटेज व्हॅल्यू 6.67%. ठीक आहे, कळालं. ठीक आहे, याच टाईपचे आपण एक्झाम्पल समोर सॉल्व करूया. ठीक आहे, चला तर वाचा. पहिले एक्झाम्पल काय म्हणताय, एज इन्कम इज 25% मोर दॅन इन्कम ऑफ बी. इन्कम ऑफ बी इज हाउ मच पर्सेंट लेस दॅन इन्कम ऑफ ए. म्हणजे ए की आय बी की आय से कितना ज़्यादा है 25% अधिक है, तो बी की आय ए की आय से कितना प्रतिशत कम है. हा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आलं. ठीक आहे, आजच्या दिवस मॅनेज करून टाका. ठीक आहे, म्हणजे काय म्हणताय एची इन्कम काय म्हणताय 25% काय जास्त आहे म्हणताय कशाच्या बीच्या. तर आपण रेशो लिहूया ए रेशो बी. या स्टेटमेंटवरून मला ए रेशो बी काढू शकतो का? मी काय म्हटलं मी एज इन्कम इज 25% मोर दॅन इन्कम ऑफ बी. या मधून आपण कशाचा रेशो काढू शकतो का? ए अँड बीचा रेशो काढू शकतो का? हो. 25%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय सांगा बरं. 25%ची 1/4 आहे. ठीक आहे, तर एची इन्कम 25% जास्त. अगर सपोज मी बीची इन्कम 4 मानतो, तर एची इन्कम काय 25% 4, म्हणजे 4चा 25% किती 1 जास्त आहे असं म्हणू शकतो. म्हणजे एची इन्कम किती होणार 5. मग सपोज बी अगर 4 रुपये कमवत असेल तर ए किती कमवत आहे 5 जास्त, कारण की 25% जास्त कमवत आहेत ए कोणापेक्षा बीपेक्षा. बी किती मांडला 4, तर 4चा 25% किती 1, तर ए बीची अगर 4 असेल तर 25% किती जास्त 1 जास्त म्हणजे 5. ठीक आहे, तर ए अँड बीची इन्कम रेशो कायला ए रेशो बी. आता विचारलं काय आपल्याला इन्कम ऑफ बी इज हाऊ मच पर्सेंट लेस दॅन इन्कम ऑफ इन्कम ऑफ बी इज हाऊ मच पर्सेंटेज लेस दॅन ए. आता द्यानंतर काय द्यानंतरचं काय ए आहे, तर खालतं पर्सेंटेज व्हॅल्यू काढायचे आहे. खालतं काय लिहू ए, आणि काय किती कमी आहे म्हणताय बी हा किती कमी आहे एपेक्षा किती कमी आहे 1 कमी आहे. ठीक आहे, तर काय येईल 1/5 म्हणजे 20%. याच टाईपचे तुम्हाला उदाहरण पण मिळेल. ठीक आहे, मी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो काय चालू आहे क्वेश्चन, तुम्ही ते लिहून घ्यायचो. ठीक आहे, थोडा आपला कंटेंट रायटरनं थोडं मिस्टेक केली आहे. चला नेक्स्ट वाचा. काय म्हणताय इफ बी इज 50% मोर दॅन क्यू इज हाऊ मच पर्सेंटेज लेस दॅन पी. म्हणजे पी जो आहे हा काय म्हणताय 50% जास्त आहे कोणापेक्षा क्यूपेक्षा. तर आता विचारलं आहे की क्यू जो आहे तो पी पेक्षा किती जास्त किंवा कमी आहे. ठीक आहे, तर बघा पी आणि क्यूचा रेशो काढू शकतो या स्टेटमेंटवरून, यावाल्या स्टेटमेंटवरून मी पी अँड क्यूचा रेशो काढू शकतो का? हो सर. 50%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे सांगा बरं मला 1/2 आहे. तर काय घेतलं मी 2 कुणाला घेतला? अगर 2 अगर क्यू असेल तर 50% जास्त म्हणजे 1 जास्त म्हणजे पी किती असेल 3 असेल म्हणू शकतो मी. ठीक आहे, आता विचारलं काय आपल्याला क्यू इज हाऊ मच पर्सेंटेज लेस दॅन पी. त्यानंतर काय पी आहे तर खालतं पी येणार, आणि काय म्हणताय क्यू किती पर्सेंट कमी आहे पी पेक्षा,
किती कमी आहे तो क्यू, 1 वरती 1 गुणाकार 100%. तर 1/3 म्हणजे किती, 33.33%. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, कळलं. या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, हीच लँग्वेज येणार तुम्हाला, याच टाईपची लँग्वेजचे क्वेश्चन येणार, ते तुम्हाला याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, हे डोक्यामध्ये पण तुम्ही करू शकता, बट सध्या तुम्ही लिहा बुकामध्ये काय काय चालू आहे. ठीक आहे, जशी आपली प्रॅक्टिस झाली तर तसं ते डोक्यामध्ये जमते. ठीक आहे, चला समोर जाऊया. काय म्हणताय, इफ इन्कम ऑफ ए इज 20% लेस दॅन बी, देन इन्कम ऑफ बी इज हाऊ मच % मोर दॅन ए. इथं काय म्हणताय की एची जी इन्कम आहे म्हणजे सॅलरी जी आहे ती काय म्हणताय बी पेक्षा 20% कमी आहे, 20% लेस. ठीक आहे, आता काय विचारला, रिव्हर्स कम्पेअर केलं की इन्कम ऑफ बी हाऊ मच % मोर दॅन ए. तर या स्टेटमेंटवरून आपण ए अँड बीचा रेशो काढू शकतो. ए अँड बीचा रेशो काय आहे सांगा बरं मला. ए अँड बीचा रेशो काय आहे, 20%. 20%लाच काय लिहू शकतो आपण सांगा बरं, 1/5 लिहू शकतो. ठीक आहे, 1/5. तर काय म्हणताय, एज इन्कम इज 20% लेस दॅन बी. अगर बीची 5 असती तर या 5पेक्षा किती कमी असते, 20%. तर 5चे 20% किती, 1, म्हणजे 1 कमी असते. म्हणजे ए किती असतं, 4 असतं असं म्हणू शकलो असतो आपण. ठीक आहे, ए किती मिळाला, 4. का बरं, कारण की बीच्या 20% कमी आहे. तर 5चा अगर बीची इन्कम 5 रुपये असेल तर 5चा 20% किती, 1. तो 1 कमी आहे, तर म्हणजे किती राहील, 4 राहील असं म्हणू शकतो. आता काय विचारलं, रिव्हर्स विचारलाय. देन ठीक आहे, द इन्कम ऑफ बी इज हाऊ मच % मोर दॅन ए. द इन्कम ऑफ बी म्हणजे बीची इन्कम ही किती % जास्त आहे कुणापेक्षा, ए पेक्षा. त्यानंतर कोण आहे, ए. त्यानंतर कोण आहे, ए. खालती ए लिहिलं. आता काय करा, कमी किंवा जास्त आहे, जास्त आहे. किती जास्त आहे, 1 आहे. तर गुन्हेगार 200%. तर 1/4चं काय, 25%. ठीक आहे, हे पण लिहायची गरज नाही पडली पाहिजे मला तसं पाहिलं. ठीक आहे, तुम्हाला कळायला पाहिजे की 1/4 म्हणजे किती %. 1/4 म्हणजे किती %, किती, 25%. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी राहील आपल्या इथे. ठीक आहे, कळलं. या पद्धतीनंच आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. हां, नेक्स्ट, इफ मार्क्स ऑफ केजरीवाल इज 33.33 लेस दॅन योगी, देन मार्क्स ऑफ योगी इज हाऊ मच % मोर दॅन दॅट ऑफ केजरीवाल. इथे काय म्हणताय की मार्क कम्पेअर केला आहे कोणाचे, केजरीवाल आणि योगी. ठीक आहे, केजरीवाल आणि योगी. आता काय म्हणताय की इफ द मार्क्स ऑफ केजरीवाल इज 33.33% लेस दॅन योगी. तर 33.33%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय सांगा बरं, 1/3 म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर आपण सपोज योगीची अगर 3 मांडली आपण, तर केजरीवालची मार्क किती आहे, 33% लेस. म्हणजे 3चा 33% किती, 1. तर 1 कमी आहे. 1 कमी आहे म्हणजे किती, 2 आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, रेशो मिळाला आपला केजरीवाल आणि योगीच्या मार्कचा 2:3. आता काय म्हणतो, उलटं म्हणाला की द मार्क्स ऑफ योगी इज हाऊ मच % मोर दॅन केजरीवाल. कोणाशी कम्पेअर केला, योगीची मार्क केजरीवालचे, केजरीवालपेक्षा किती जास्त आहे कोणाचे मार्क्स, योगीचे. ठीक आहे, तर आपण काय करतो, पर्सेंटेज व्हॅल्यू काढतो. त्यानंतर कुणाचा आहे, केजरीवालचा आहे. तर केजरीवाल लिहला आपण खालती 2 आणि वरतं किती जास्त आहे, 1 जास्त, 1/2. किती % असते, 1/2 म्हणजे 51%. आपण असं म्हणू शकतो की योगी मार्क इज 50% मोर दॅन केजरीवाल. ठीक आहे, कळलं. चला समोर. नेक्स्ट, द एज ऑफ राधेमा इज 20 years. इफ द एज ऑफ करीम इज 20% ग्रेटर दॅन दॅट ऑफ राधेमा, देन हाऊ मच % राधेमा एज इज लेस दॅन दॅट ऑफ करीमा. ठीक आहे, 2 कॅरेक्टर आहे आपल्याकडे, कुठले, राधेमा आणि करीम. लिहून घ्या, राधेमा आणि करीम यांचं काय केलं आपण, एजचं कम्पेअर केलं आहे की याची एज किती जास्त आहे, याची एज किती कमी आहे.
तर काय दिलं आहे आपल्याला, करीमची एज किती जास्त आहे, 25% जास्त. करीम एज इज 25% ग्रेटर दॅन दॅट ऑफ राधेमा. ठीक आहे, तर राधे 25%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला, फ्रॅक्शनमध्ये 1/4. ठीक आहे, तर राधेमाची अगर 4 असेल तर करीमची एज किती आहे, जास्त आहे. किती, 25%. तर 4चं 25% किती, 1 जास्त. तर 1 जास्त म्हणजे किती होणार, 5 होणार. म्हणजे आपल्या राधेमा आणि करीमची एजचा रेशो मिळाला 4:5. ठीक आहे, नेक्स्ट आता काय म्हणते, देन हाऊ मच पर्सेंटेज राधेमा एज इज लेस दॅन दॅट ऑफ करीमा. आता कशासोबत कम्पेअर केला आहे, करीमासोबत. काय म्हणताय, द्यानंतर कुठला आहे, द्यानंतर करीमाचं किती आहे, 5. आणि किती कमी आहे राधेमा, 1. नेला 100%. तर 1/5 म्हणजे काय आलं, 20%. कळलं. या पद्धतीनंच तुम्हाला एक्झाममध्ये पण सॉल्व करायचे एक्झाम्पल. ठीक आहे, परत यावरच एक्झाम्पल आहे आपले. ठीक आहे, आज कारण की तुम्हाला परफेक्ट झालं पाहिजे, कुठला पण कॉन्सेप्ट काय झाला पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे. दुसऱ्याकडून हेच एक्झाम्पल तुम्हाला बुकात उतरवायचे आहे. ठीक आहे, मी 10 एक्झाम्पल का बरं घेत आहो, कारण की ते तुम्हाला कॉन्सेप्ट छान पद्धतीनं कळायला पाहिजे. ठीक आहे, कुठल्या पण टाईपचे क्वेश्चन आले तर तुम्हाला कन्फ्युजन पाहिजे नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट काय म्हणता, इफ द राजधानी इज 16.2/3% स्लोअर दॅन शताब्दी, देन शताब्दी इज फास्टर दॅन राजधानी बाय. मतलब पर्सेंट किती जास्त आहे. ठीक आहे, काय म्हणताय, 2 ट्रेन आहे, कुठले, राजधानी, ठीक आहे, आणि कुठली आहे, शताब्दी आहे. ठीक आहे, यांचं काय कम्पेअर केलं आपण, स्पीड कम्पेअर केला की राजधानीची स्पीड जी आहे किती कमी आहे शताब्दीपेक्षा 16.2/3%. तो 16.2/3%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला, 16.2/3 1/6 लिहू शकतो. ठीक आहे, तर राजधानीची कमी आहे कोणापेक्षा, शताब्दी. तर शताब्दी अगर 6 असेल तर राजधानीची किती असेल सांगा बरं मला, 6चा 16.2/3% किती, 1. तर 1 कमी म्हणजे किती असेल, 5 असेल. तर मला काय हा रेशो मिळाला, स्पीडचा रेशो मिळाला, राजधानी आणि शताब्दी. आता काय उलटं कम्पेअर केला आहे की शताब्दीची इज फास्टर दॅन, म्हणजे शताब्दीची स्पीड किती % जास्त आहे कुणापेक्षा, राजधानी. तर त्यानंतर कुणाचं वाक्य येणार आपल्याकडे, राजधानी. तर खालतं काय येणार, 5. किती जास्त आहे, 1 जास्त आहे. तर वरती 1 गुणाकार 100%. तर 1/5 म्हणजे किती, 20%. ठीक आहे, गोट इट. समजतंय का मी काय करतो. ठीक आहे, समजायलाच पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण खूप स्लो पद्धतीनं जात आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट, रीता इन्कम इज 15% लेस दॅन रिचा इन्कम. बाय व्हॉट पर्सेंटेज इज द रिचा इन्कम मोर दॅन रीता इन्कम. ठीक आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये पण सांगतो. ठीक आहे, आता इथं ट्रान्सलेशन आपलं हिंदीमध्ये झालं आहे. ठीक आहे, तर हा लेक्चर थोडा आता बघून घ्या. ठीक आहे, प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला मराठीमध्ये लिहिण्याची जरूरत नाही, 2-3 एक्झाम्पल लिहिले तरी चालते, पण प्रॅक्टिस इथून व्हिडिओ थ्रू करून घ्या. ठीक आहे, चला काय म्हणतात, रीता इन्कम म्हणजे जे रीताची सॅलरी आहे, इन्कम म्हणजे काय असते, सॅलरी, हीच किती जास्त आहे, 15% लेस दॅन रिचा इन्कम. ठीक आहे, तर 2 कॅरेक्टर आहे आपल्याकडे, काय, रीता आणि कोण आहे, रीता आणि रिचा. ठीक आहे, तर काय केलं, यांचं इन्कमचं कम्पेअर केलं आहे. किती % म्हणताय, 15%. तर 15%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगा बरं आता मला, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ठीक आहे, पर्सेंटेजच्या क्लास 1 पासून मी तुम्हाला सांगितलं. 15% नसेल तरी ते हळूहळू होऊन जाईल. फक्त बोर्डकडे लक्ष द्या काय मी करत आहो, आणि तुम्ही पण थोडा हात लावा. आता 15% म्हटलं, तुम्ही विचार करा काय होऊ शकते. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला लक्षात पण राहील. 15% 5%ला काय लिहू शकतो आपण, 5%ला 1/20 लिहू शकतो. 5%ला 1/20. तो किती टाईम आहे, तो किती टाईम आहे, तो 3 टाईम आहे, तर 3/20. ठीक आहे, तर 15%ची व्हॅल्यू काय आहे, 3/20. तुम्हाला माहीत नसेल तर आपण कुठल्या पद्धतीने काढतो, या पद्धतीने काढतो. ठीक आहे, तर 15%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 3/20. तर चला आता काय म्हणताय,
की रीता इन्कम इज 15% लेस दॅन रिचा. तर रिचा अगर सपोज 20 असेल, रिचाची इन्कम किती आहे 20, तर रीताची इन्कम काय 15% कमी. तर 20चे 15% किती 3, काय म्हटलं मी 20चे 15% किती 3, तर 20चे 15% 3 म्हणजे 3 कमी आहे, म्हणजे रीताची इन्कम किती असेल 17 असेल. ठीक आहे, कारण की रीताची इन्कम इज 15% लेस दॅन रिचा इन्कम. इफ रिचा इन्कम कितना 20 रुपये, अगर ते दिवसाचे 20 रुपये कमवत असेल तरी रीता किती कमवत असेल 15% कमी. 15% 20चे किती होते 3 होते, तर 3 कमी म्हणजे किती 17. ठीक आहे, आता काय विचारलं आपल्याला, बाय व्हॉट पर्सेंटेज इज रिचा इन्कम मोर दॅन रीता. आता उलटं कम्पेअर केलं आहे, दॅन नंतर कुणाचा आहे रीताचा आहे. ठीक आहे, तर रीताचा खालते लिहू 17, वरतं काय लिहू किती जास्त आहे, किती जास्त आहे रिचाची इन्कम 3, तर वरती 3 गुणाकार. ठीक आहे, तर 300 डिवाइड बाय 70%. ठीक आहे का नाही, मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे, तर डिवाइड करा. 300 डिवाइडेड बाय 70. पहिले एक वेळ जाईल 17. ठीक आहे, इथे किती येणार 13 आलं, आणि हे किती 0, नंतर किती टाईम जाईल 60 टाईम जाईल 119, उरले किती 11. हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. 17 भाग चालला, रिमाइंडर किती आला 11, आणि कितीने डिवाइड केला 17. काय येणार ऑप्शन नंबर आपलं, ऑप्शन नंबर बी 11/17%. ठीक आहे, मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपल्याला ॲन्सर दिला. आपला ॲन्सर किती आलं होतं 300 डिवाइड बाय 70. तुम्ही डिवाइड केलं 17नी, हा काय आला 17 कम्प्लिटली डिवाइड झाला, बट 11 काय होतं रिमाइंडर होता. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, समोर चला. हां, ड्यू टू इरेग्युलर वर्किंग हॅबिट्स ऑफ आसाराम, म्हणजे ड्यू टू इरेग्युलर वर्किंग हॅबिट्स ऑफ आसाराम हिज सॅलरी वॉज रिड्यूस बाय 20%. म्हणजे आसारामची सॅलरी काय झाली कमी झाली, किती पर्सेंट 20%. आणि कामाचा लोड वाढला असेल त्याच्यात काय झालं सॅलरी काय झाली त्याची कमी झाली. किती पर्सेंट 20%. तर 20%+ काय लिहू शकतो आपण 1/5. ठीक आहे, आपण असं लिहू शकतो की ओल्ड सॅलरी अँड न्यू सॅलरी. तर त्याची ओल्ड सॅलरी 5 असेल तर किती कमी झाली 20%. तर 5चा 20% किती 1 कमी झाली, म्हणजे न्यू सॅलरी किती झाली 4 झाली. आता काय म्हणताय, आफ्टर सम मंथ म्हणजे काही महिन्यानंतर ही सॅलरी वॉज इन्क्रीज टू द ओरिजिनल. म्हणजे काही महिन्यानंतर काय झाली की त्याची सॅलरी काय झाली इन्क्रीज झाली. किती इन्क्रीज झाले, पहिले जेवढी होती तेवढी झाली. तर काय म्हणते व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन हिज सॅलरी. ठीक आहे, आता हे न्यू सॅलरी 4 आली होती, आता परत काय झाली ओल्ड सॅलरी झाली. ठीक आहे, तर किती जास्त झाली, पहिले आता न्यू सॅलरी 4 होती, आता किती ओल्ड सॅलरी झाली मग 5 झाली, म्हणजे कितीने वाढली 1ने वाढली इंटू 100%. तर 1/4 म्हणजे किती पर्सेंट 25%. ठीक आहे, पहिले काय म्हणलं की आसारामची सॅलरी काय झाली 20% कमी झाली. 20% कमी झाली म्हणजे काय, पहिले किती होती 20%ला काय लिहू शकतो 1/5. पहिले ओल्ड सॅलरी म्हणजे जुनी सॅलरी अगर 5 असेल तर 20% कमी, तर 5चा 20% 1 म्हणजे किती कमी झाली 1ने कमी झाली. तर 5च्या 1 कमी 4 काय झाली आपली न्यू सॅलरी. आता काय म्हणताय परत काही महिन्यानंतर जी नवीन सॅलरी होती ते जुनी सॅलरी झाली. जुनी सॅलरी किती होती 5 होती, नवीन सॅलरी किती होती 4 होती. तर 4 होऊन काय झाली 5, म्हणजे 4 होती किती झाली 5, किती वाढली 1 वाढली. तर 1/4 म्हणजेच किती 25%. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. By what percentage the new price of the article must be increased to restore the former value if the cost of the article cut by 25% in the past. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये काही धमक काही नाही, फक्त इंग्लिश तसंच मराठी पण असं लिहून राहते, बट क्वेश्चनमध्ये काही धम नाही. ठीक आहे, काय म्हणते बाय व्हॉट पर्सेंटेज द न्यू प्राइस ऑफ द आर्टिकल मस्ट बी इंक्रीज टू रिस्टोर द फॉर्मर व्हॅल्यू इफ द कॉस्ट ऑफ द आर्टिकल इज कट बाय 25%. मध्ये एखादा आर्टिकल आहे, एखादा आर्टिकल म्हणजे आधी हे पेन आहे, हे पेन विकत होता एखादा सेलर. ठीक आहे, त्याची प्राईस काय झाली
कमी झाली. किती कमी झाली? 25%. तर आपण असं लिहू शकतो की ओल्ड प्राइस आणि न्यू प्राइस ओल्ड प्राइस आणि न्यू प्राइसचा रेशो लिहू शकतो. 25%लाच काय लिहू शकतो आपण, सांगा बरं मला. 1/4 म्हणजे जुनी ओल्ड प्राइस किती आहे? 4 होती, तर नवीन प्राइस किती झाली? 3 झाली असं म्हणू शकतो, कारण की कमी झाली आहे. किती? 25%. तर 4चा 25% किती? 4चा 25% किती? 1. तर किती? 1ने कमी झाली, 4 वरून 3 झाली. ठीक आहे. आता काय म्हणताय? परत त्यांनी काय केलं? पहिले तर कमी झाली, परत त्यानं वाढवली. किती? ओरिजिनल जेवढी होती तेवढी, म्हणजे आता 3 वरून काय केला तो? 4 गेला. म्हणजे काय लिहू? खालती 3 लिहू आणि वरती किती जास्त केला? 1 जास्त. 2 1 100%. तर 1/2 1/3 म्हणजे किती असते? 33.33%. ऑप्शन नंबर काय राहील आपलं? ए. 1/3 म्हणजे किती? 33.33%. 2/3 म्हणजे काय? 66.67%. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आलं पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता काय म्हणते? प्राइस ऑफ शुगर इज डिक्रीजेस बाय 10%. By what percentage can person increase the consumption so that there is no change in the expenditure? आता बघा काय म्हणताय? प्राइस, आताच मी सांगितलं तुम्हाला, प्राइस काय म्हणलं की प्राइस ऑफ शुगर इज डिक्रीजेस बाय 10%. तर काय आताच मी सांगितलं तुम्हाला, प्राइस इनटू कंजम्पशन इक्वल टू का? एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता काय? प्राइस ऑफ शुगर इज डिक्रीजेस बाय किती? डिक्रीजेस बाय 10%. 10%ला काय लिहू शकतो आपण? 1/10. 1/10 म्हणजे 10%ला काय लिहू शकतो? 1/10. तर पहिले काय होतं? प्राइस ऑफ शुगर इज डिक्रीजेस बाय 10%. म्हणजे पहिले 10 होती, तर आता किती झाली? 9 झाली असं म्हणू शकतो. पहिले प्राइस हे काय? ओल्ड प्राइस. आता न्यू प्राइस किती झाली आहे त्याची? कमी झाली आहे 10%. तर 10चा 10% किती? 1. तर किती? 1ने कमी झाले म्हणजे 9. आता काय म्हणताय की बाय व्हॉट पर्सेंटेज कॅन पर्सन इन्क्रीज द कंझम्पशन सो दॅट देर इज नो चेंज इन द एक्सपेंडिचर. म्हणजे एक्सपेंडिचरमध्ये काय आहे? नो चेंज म्हणजे पहिले जितका खर्च करत होता कशासाठी? घेण्यात, तितकाच आता पण करत आहे. म्हणजे नो चेंज इन एक्सपेंडिचर. म्हणजे हे काय राहील? कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. कॉन्स्टंट राहील. तर प्राइसचं काय झालं आहे? 10चं 9 झालं. तर कंझम्पशन काय होईल की हे काय राहील? कॉन्स्टंट. तर काय? उलटा लिहा रेशो. 10:9 आहे, तर काय राहील? 9:10. कारण की त्यानं काय केलं की 10 रुपये किलोचे राईस घेतले, कंझम्पशन किती गेले? 9 kg. तर प्राइस किती झाली? 90 रुपये. 90 रुपयाचा टोटल खर्च केला. इथे काय? कंझम्पशन प्राइस काय झाली? कमी झाली. 10 वरून किती? 9 रुपये किलोचे काय घेतले त्यानं? तांदूळ घेतले. कंझम्पशन किती केलं? 10. प्राइस इथं पण किती येईल? 90. कारण की आपण काय म्हणलं तर एक्सपेंडिचर रिमेन्स कॉन्स्टंट. देर इज नो चेंज इन एक्सपेंडिचर. तर काय करा? प्राइसचा रेशो आहे, तर उलटा काय करा? त्याच्या कंझम्पशनचा रेशो. ठीक आहे. हां. आपल्याला काय म्हणत आहे? किती पर्सेंटनं कंझम्पशन वाढलं? तर कंझम्पशन कितीचं झालं? 9चं 10 झालं. म्हणजे पर्सेंटेज काय येईल? 1/9. जुनं किती होतं? 9. वाढलं किती? 1ने. तर वरती 1 × 100%. तर 1/9. 1/9 म्हणजे काय असते सांगा बरं मला? 1/9 म्हणजे काय असते? 1/9 म्हणजे 11.11%. ठीक आहे. मिक्स फ्रॅक्शनमध्ये नाही, ऑल ऑप्शन 1.11. ठीक आहे. 100/11%. ठीक आहे. गॉट इट. चला समोर. इथे काय म्हणताय? द प्राइस ऑफ राईस इज रेज बाय 20%. देन व्हॉट पर्सेंटेज शूड पर्सन रिड्यूस हिज कंझम्पशन ऑफ प्राइस सो दॅट हिज एक्सपेंडिचर रिमेन्स सेम. परत त्याच क्वेश्चनवर एक्झाम्पल आहे. प्राइस इनटू कंझम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. ठीक आहे. या एक्झाम्पलमध्ये काय बघावं लागते आपल्याला की एक्सपेंडिचर काय? सेम आहे. म्हणजे दोन्ही जागी काय? एक्सपेंडिचर आपलं सेम आहे. म्हणजे जो खर्च जो लागणार आहे एखादी वस्तू घेण्यात, ते काय? आपली सेम आहे. ठीक आहे. फक्त काय झालं? आपले कंझम्पशन म्हणजे कंझम्पशन करण्याची जी कॅपॅसिटी असते एक कमी जास्त होईल आणि प्राईसचे पण काय होणार? कमी जास्त होईल.
कारण की आपलं काय एक्सपेंडिचर रिमेन्स कॉन्स्टंट. तर प्राईस काय म्हणलं, रेज म्हणजे काय असते 20% काय झाली वाढली आहे. तर 20%ला काय लिहू शकतो 1/. तर मला तुम्ही सांगू शकता की प्राईसचा रेशो काय आहे, प्राईसचा रेशो ओल्ड रेशो न्यू सोचा, डोक्यामध्ये सोचा काय येईल 5:6 येईल. प्राईसचा रेशो काय आला, पहिले 5 रुपये होते कन्सिडर केली 5, तर कितीने वाढली 5चा 20% 1ने वाढली म्हणजे किती झाली 6. तर कन्झम्पशनचं काय होईल, कन्झम्पशनचं काय होईल की आपल्याला हे काय कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. तर काय मी सांगितलं तुम्हाला, अगर एक्सपेंडिचर कॉन्स्टंट असेल तर प्राईसचा रेशो कन्झम्पशन रेशो काय होतो रिव्हर्स होतो. म्हणजे इकडे काय 6 जाईल आणि इकडे 5 येईल. म्हणजे पहिले कन्झम्पशन किती होतं 6 kg, आता किती झालं 5 kg. ठीक आहे. तर कितीने वाढलं, पहिले कमी झाले, तर पहिले 6 होतं, कितीने कमी झालं 1/6 म्हणजे काय 66.66%. म्हणजे ऑप्शन नंबर सी 16.67%. त्याला अप्रॉक्स 7 लिहिलं आहे. ठीक आहे. कळलं. या पद्धतीनंच तुम्हाला एक्झाममध्ये पण क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. चला इथे बघा, इथे काय म्हणतात प्राइस ऑफ पेट्रोल वॉज रेज बाय 15%. बाय हाऊ मच पर्सेंटेज शुड मोटर्स रिड्यूस द कन्झम्पशन ऑफ पेट्रोल सो दॅट एक्सपेंडिचर ऑन इट डज नॉट इन्क्रीज. ठीक आहे. आता पेट्रोल मिळत नाही आपल्याला सध्या, तर काय असते आता तेच त्याच्यावरच एक्झाम्पल आहे. काय म्हणताय की पेट्रोलची प्राईस काय झाली म्हणताय इन्क्रीज झाली आहे. परत प्राईस इनटू कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ठीक आहे. प्राईस काय वाढली आहे किती पर्सेंटने वाढली आहे 15%. तर 15% फ्रॅक्शन व्हॅल्यू काय ते सांगा बरं मला. 15%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार, 15%ला काय लिहू शकतो 2/3/20. कारण की 5%ला काय लिहू शकतो आपण 1/20. तर त्याचाच किती मल्टिपल आहे 3ने मल्टिपल, तर 3/20. म्हणजे आपलं प्राईस काय झाली आहे रेज म्हणजे वाढली आहे. पहिले 20 होती तर आता किती झाली आहे 23 झाली आहे. पहिले 20 का वगैरे घेतली हे वाले 20, तर 20चे 15% किती 3, तर 3ने वाढले तर 23 झाले. आता एक्सपेंडिचर काय झालं पाहिजे की हे काय कॉन्स्टंट, सॉरी कन्झम्पशन काय झालं पाहिजे की एक्सपेंडिचर काय आपला कॉन्स्टंट आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं प्राईस आणि कॉन्स्टंटचा रेशो काय होऊन जातो उलटा. का बरं, कारण की एक्सपेंडिचर काय आहे आपल्या दोन्ही केसमध्ये कॉन्स्टंट आहे. तर काय होऊन येतं 23:20. ठीक आहे. तर काय झालं कन्झम्पशनचं काय झालं, पहिले 23 होतं, 23 लिटर आपण कन्झ्युम करत होतो, आता किती झालं 20 झालं. म्हणजे किती कमी झालं 3 कमी झालं इंटू 100%. ठीक आहे. तर काय 300% बाय 23 आहे का ऑप्शन नाही आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये. तर डिवाइड करा, आता डिवाइड करू शकता. काय होतं आपलं 300% डिवाइड बाय 23. तर करा डिवाइड 23 आणि इथे किती लिहा 300. ठीक आहे. तर पहिले किती वेळ जाईल सांगा बरं मला. पहिले एक टाईम कटा 23. ठीक आहे. आता किती उरलं हे किती 770. नंतर 3 टाईम जाईल. ठीक आहे. 3 टाईम किती होणार 69 होणार. ठीक आहे. आता किती उरलं 1 उरलं. ठीक आहे. म्हणजे 13ने कंप्लीट झाला ना 1/23. ठीक आहे. इथे काय लिहितो आपण रिमाइंडर लिहितो. इथे काय लिहितो कम्प्लिटली ज्या नंबरने डिवाइड होतो तो आपण नंबर लिहितो. ठीक आहे. तर आपला ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर सी राहील 13 1/23%. ठीक आहे. यावरच आपण अजून परत एक्झाम्पल घेणार आहोत प्राईस इंटू कन्झम्पशन. ठीक आहे. आता हा आपल्या या टॉपिकमध्ये आला होता A इंटू B. हे वाले क्वेश्चन तुम्हाला कळाले काय काय केलं आहे की एखाद्या कम्पेअर केला आहे दोघांशी. ठीक आहे. की एक हा दुसऱ्यापेक्षा म्हणजे पहिला व्यक्ती दुसऱ्यासोबत कम्पेअर केला आहे पहिल्या, मग दुसऱ्यात काय आलं की दुसरा व्यक्ती पहिल्यासोबत कम्पेअर केला. ठीक आहे. याच पद्धतीने ते क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पण पाहायला मिळेल. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवू. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.